Welcome my dear friends. Today we are going to start the 6th chapter from geometry, trigonometry. So what is trigonometry? आधी trigonometry म्हणजे नेमकं काय, ज्याला आपण मराठीमध्ये ना त्रिकोणमिती असं म्हणतो. त्रिकोणमिती या शब्दाचा अर्थ आहे पहा त्रिकोण, ट्रायंगल. ओके, ट्राय मीन्स ट्रायंगल. ओके, याच्यात पुन्हा गोन हा शब्द आहे, पुन्हा मेट्री आहे. आपल्याला मेट्री म्हणजे मेजरमेंट हे आपल्याला माहिती आहे. याच्यात जिओमेट्रीचं ज्यावेळेस आपण पाहिलं होतं मीनिंग त्यावेळेस आपण हे पाहिलं होतं. ठीक आहे. सो ट्रिग्नोमेट्रीचा यूज काय आहे, कशासाठी वापरली जाते ट्रिग्नोमेट्री, व्हॉट इज द यूज ऑफ ट्रिग्नोमेट्री, ट्रिग्नोमेट्रीची गरज काय आहे. ठीक आहे. आता आपण सांगू शकतो पहा व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन सन अँड अर्थ. बरोबर आहे. पृथ्वीचा आणि सूर्याच्या मधलं अंतर किती, हे अंतर आपण मोजून सांगू शकतो का. जसं आपल्याला विचारलं काय की पुणे आणि नागपूर याच्या मधलं अंतर किती आहे, तर आपण सांगू शकतो. काय अडचण नाही आपल्याला. का आपण याला काय करू शकतो, मेजर करू शकतो. इथून इथपर्यंतची लेंथ किती, डिस्टन्स किती आहे ते काढू शकतो. कारण आपल्याला इथं काहीतरी मेजरमेंट वापरता येतात, काहीतरी युनिट्स वापरता येतात, किलोमीटर वापरता येतात, मीटर वापरतात, काही ना काही वापरू शकतो आपण. पण जर समजा तुम्हाला डिस्टन्स काढायचा असेल, सूर्य आणि पृथ्वी असेल म्हणा, चंद्र असेल किंवा कुठलाही एखादा दुसरा कुठला जरी प्लॅनेट घेतला आपण, तर त्याच्यामधला डिस्टन्स काढायचा असेल तर तो कसा काढायचा. मग त्यावेळेस आपण किलोमीटरची पट्टी किंवा मीटर पट्टी, सेंटीमीटरची पट्टी इथे लावू शकतो का. नो, इट इज इम्पॉसिबल. हे अवघड आहे, हे अशक्य आहे. मग याच्यामधला डिस्टन्स तरी पण आपलं भूगोल आपल्याला सांगते की हा याच्यामध्ये एवढा डिस्टन्स आहे. मग हे कसं पॉसिबल झालं, कसं काय सांगण्यात आलं की हा चंद्र आणि सूर्यातलं एवढं अंतर आहे, सूर्य आणि पृथ्वीतलं एवढं अंतर आहे, याच्यातलं एवढं अंतर आहे. आपण अंतर सांगू शकतो, याचं रिझन काय नाही. किंवा एखादा हिमालयाची उंची आपण सांगतो, ती सुद्धा आपण मेजर करू शकतो. तिथं समजा आपण काय करू शकतो, वापरू शकतो टेप वगैरे. इथं सुद्धा खरं तर खूप अवघड आहे. पण ह्याचे जे मेजरमेंट्स असतात, याच्या ज्या हाईट किंवा याच्या ज्या लेंथ असतात, याच्यातले जे डिस्टन्स असतात, ते डिस्टन्स सांगण्यासाठी वापरलं जाणारं तंत्रयंत्र काय म्हणायचं ते म्हणायला, किंवा टेक्निक जे असेल ते कोण देतं आपल्याला, ट्रिग्नोमेट्री. ओनली ट्रिग्नोमेट्री कॅन मेजर, ओनली ट्रिग्नोमेट्री कॅन फाइंड द डिस्टन्स बिटवीन टू थिंग्स. या दोन जास्तीत जास्त दूर असणाऱ्या गोष्टींमधला डिस्टन्स सांगण्याचं काम आपल्याला ट्रिग्नोमेट्री करते. मग आता हे कसं काढलं जातं, तर याच्यासाठी ना प्रत्येक वेळेस आपल्याला एक 90 डिग्रीचा ट्रायंगल, ज्याला आपण काय म्हणतो राईट अँगल ट्रायंगल विचारात घ्यावं लागतं प्रत्येक वेळेस आपल्याला. हे ज्या वेळेस पण काढायचे. मग याचे ट्रिग्नोमेट्रीचे काही रेशिओ आहेत, जे खूप महत्वाचे आहेत. 6 रेशिओज आहेत. त्या 6 रेशिओचे फॉर्म्युले आपल्याला या चॅप्टरमध्ये अंदाजे 20 एक फॉर्म्युले आहेत. ते 20 एक फॉर्म्युले जर आपले पाठ असतील तर हा चॅप्टर आपल्या खिशात आहे. काहीच अवघड नाही चॅप्टर, हा खूप सोपा चॅप्टर आहे. आणि विशेष म्हणजे याच्यातला 4 मार्काचा क्वेश्चन खूप सोपा असतो. विचार केला तर 2 मार्काचा थोडासा अवघड असतो. का, जर फॉर्म्युले पाठ नसतील तर. ओके, याच्या काही आयडेंटिटीज आहेत, त्या 3 आयडेंटिटीज जर तुमच्या पाठ असतील तर हे तर खूप सोपं आहे. आणि 4 मार्काचा क्वेश्चन तर इतका सोपा आहे की तुमचं ज्यावेळेस हा चॅप्टर कम्प्लीट होईल त्यावेळेस तुम्हीच म्हणाल की काही हो, 4 मार्काचा क्वेश्चन ट्रिग्नोमेट्री मधून यावा. खूप सोपा चॅप्टर असतो, खूप सोपा क्वेश्चन असतो. त्याच्यामुळे याच्यात अवघड असं काहीही नाही. फक्त ते रेशिओज, ते फॉर्म्युलेज आपले लर्न झाले पाहिजे. ओके. आणि मी ट्राय करेल की पहिले 2-3 लेक्चर्स फक्त फॉर्म्युल्यावरती घेईल. आपले फॉर्म्युले काय आहेत, फॉर्म्युले आपण लर्न करायचे, ते महत्वाचं आहे आपल्याला. ठीक आहे. सो अशा कंडिशन मध्ये आपण एक राईट अँगल ट्रायंगल विचारात घेत असतो ज्यावेळेस आपण ट्रिग्नोमेट्रीचा विचार करतो. कारण प्रत्येक वेळेस आपल्याला, मला वाटतं पहा 8th मध्ये वगैरे तुम्हाला एक चॅप्टर होता पहा, ज्याच्यामध्ये लीलावती वॉज फॉन्ड ऑफ द मॅथमॅटिक्स. ओके, लीलावती एक ग्रंथ आहे मॅथमॅटिक्स वरचा, तर त्याच्यावरती तुम्हाला काय केलं होतं, एक चॅप्टर दिलेला होता. मग त्यात एक असं काहीतरी सिच्युएशन होती की एक या ठिकाणी असं झाड आहे नारळाचं वगैरे किंवा कुठलंही असू देत, या ठिकाणी एक होल आहे ज्याच्यामध्ये तो साप काय करतो, आता एंट्री करणार आहे, जाणार आहे, त्याच्यात जाणार आहे तो स्वतःला वाचवण्यासाठी. आणि या ठिकाणी कोणतरी एखादा पक्षी वगैरे काहीतरी बसलेलं आहे आणि तो इथं थांबून विचार करतोय की मला किती वेळ लागेल किंवा हा डिस्टन्स किती असेल की मला त्याला पकडायचंय. ठीक आहे. मग त्यावेळेस जे उपयोगी पडतं ते शास्त्र म्हणजे तुमचं काय आहे, पुन्हा एकदा ट्रिग्नोमेट्री आहे. ठीक आहे. मग कारण काय की हे जे झाड आहे हे कन्सिडर केलं जातं की हे कसं आहे, परपेंडिक्युलर ऑन द अर्थ आहे. ठीक आहे, जमिनीशी परपेंडिक्युलर. हा डिस्टन्स त्याला माहित असतो, झाडापासून एवढ्या अंतरावर आहे, झाड एवढ्या उंचीचे, मग हे अंतर किती असेल, आपल्याला किती वेळ लागेल, मग तो 2 सेकंदात 4 सेकंदात तिथं झडप मारू शकेल का, हे जे विचार करतोय हा पक्षी, त्याला काय माहिती पाहिजे, ट्रिग्नोमेट्रीचं नॉलेज माहित पाहिजे. आपल्यासाठी ते तसं आपण विचार करू, पण ऍक्च्युअली तो त्याला नॉलेज आहे, पण आपल्यासाठी इथं ट्रिग्नोमेट्रीच उपयोगी पडते.
किंवा पायथागोरस आपण वापरलाय, किंवा सिमिलॅरिटी इन टू ट्रायंगल्स ही पण विचारात घेतली आपण कॉन्सेप्ट. आता आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक रेशिओचा विचार करून आपल्याला दोन गोष्टींमधला अंतर, डिस्टन्स जो आहे तो काय करता येतोय, काढता येतो. मग त्याच्यासाठी काही कंडिशन्स आहेत, आपल्याकडे काय असलं पाहिजे. ठीक आहे, आता आपण या चॅप्टर मध्ये वापरण्यात येणाऱ्या ज्या कन्सेप्ट आहेत त्याच्यातल्या एकदम बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत, ज्या आपण 9th मध्ये 3 ऑलरेडी लर्न केलेले आहेत, आपल्याला माहिती आहेत. ओके, लास्ट इयर आपल्याला ट्रिग्नोमेट्री हा चॅप्टर होता ज्याच्यामध्ये साइन, कॉस आणि टॅन हे 3 रेशिओज आपण पाहिलेले आहेत. त्याच्या पुढे आणखीन 3 रेशिओज आपल्याला 10th क्लासमध्ये आपल्याला आहेत. ठीक आहे, आता एक कन्सिडर करायचं की आपल्याला हा जो ट्रायंगल आहे याचं नाव आहे ट्रायंगल ABC. ठीक आहे, ट्रायंगल ABC, अँगल B इज इक्वल्स टू 90 डिग्री. आता लक्षात घ्या, ट्रिग्नोमेट्रीचा विचार करताना, रेशिओज वापरताना आपल्याला जो दिलेला ट्रायंगल आहे तो राईट अँगल ट्रायंगल असलाच पाहिजे, ही कंडिशन आहे. ठीक आहे, म्हणजे तो आपल्याला राईट अँगल ट्रायंगल नसेल तरी त्याच्या आजूबाजूला कुठेतरी तयार करून एक परपेंडिक्युलर आणायचंच आहे बेसला. ठीक आहे, म्हणजे जरी समजा तुम्हाला हे असं दिलेले असेल फिगर, ठीक आहे, अशी फिगर जरी समजा तुमची क्रिएट होत असेल त्या फिगरची, तरी तुम्हाला इथं काय करता येतोय, असा ट्रायंगल, म्हणजे तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल आणायचंच आहे. राईट अँगल ट्रायंगल तुमच्याकडे असल्याशिवाय ट्रिग्नोमेट्री खाली येणार नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे, सो आता सपोज तुमच्याकडे हा राईट अँगल ट्रायंगल आहे. आता तुम्हाला अँगल C चा विचार करायचा. मग मी अँगल C चं काहीही मेजरमेंट असू द्यात, आपल्याला त्याच्यासाठी वापरायचंय थीटा. हे सिम्बॉल काय करणार आपण वापरणार आहोत. म्हणजे काय की समजा आपल्याला थीटा म्हणजे हा काय असेल, 30 डिग्री असेल, 60 डिग्री असेल, 90 डिग्री काय असेल तो असेल. ठीक आहे, 45 डिग्री असेल, कुठलाही मेजरमेंट असेल. थीटा म्हणजे आता जर समजा म्हटलं की आता या ठिकाणी हा जर 60 असता तर मी काय म्हटलं असतं, अँगल C इज इक्वल्स टू 60. आता मी म्हणेल अँगल C इज इक्वल्स टू थीटा. थीटा म्हणजे कोणतंही मेजरमेंट, 45 असेल, 50 असेल, काही असेल. ठीक आहे, सो आता आपण लास्ट इयरला 3 फॉर्म्युले विचारात घेतले, 3 रेशिओ समजलो होतो, साइन थीटा, कॉस थीटा आणि लास्ट बघितलं होतं टॅन थीटा. हे 3 आपले झालेत, आपल्याला नवीन 3 आपल्याला पाहायचे आहेत. ठीक आहे, सो द फर्स्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट आधी आपल्याला कळलं काय पाहिजे की ऍडजस्टंट साइड कशाला म्हणायचे, अपोजिट साइड कशाला म्हणायचे आणि हायपो कशाला म्हणायचे, हायपोटेनियस ज्याला आपण कर्ण असं म्हणतो. ठीक आहे, so in this triangle angle B is 90 degree which is right angle. Okay, so the opposite side of right angle is called hypotenuse. याला काय म्हणायचं आपल्याला, हायपोटेनियस म्हणायचं. कुणाला, द अपोजिट साइड ऑफ 90 डिग्री. 90 डिग्रीची जी काही अपोजिट असेल त्याच्या समोर असणारी साइड जी असते त्याला काय म्हणायचं आपल्याला, हायपोटेनियस म्हणायचं. आणि हा नेहमी कसा असतो, असा स्लॅंट असतो, म्हणजे असा एकदम स्ट्रेट कधीच नसतो, असा वाकडा तिकडा पडलेला असतो. ठीक आहे, सो दिस इज हायपोटेनियस. आणि हायपो हा प्रत्येक फिगर मध्ये सेम असतो, तो बदलत नाही, तो 90 डिग्रीच्या अपोजिटच असतो कधी पण. ठीक आहे, हा झाला हायपोटेनियस. क्लिअर. आता मला प्रश्न विचारायचा आहे की अँगल C हा आहे, या अँगल C साठी जसं B साठी अपोजिट साइड कुठली झाली, AC झाली, तशी या C साठी अपोजिट साइड कुठली, डेफिनेटली अपोजिट कोण झाली, AB झाली. ही झाली अपोजिट, पण कोणासाठी हे लक्षात घ्या, C साठी. ओके, फॉर अँगल C AB इज अपोजिट साइड. मग जर समजा हा हायपो झाला, ही अपोजिट झाली, ट्रायंगल हॅज ओनली 3 साइड्स. ओके, मग या साइडला कसली साइड म्हणायचं, सो दिस साइड इज कॉल्ड ऍडजसेंट साइड. This side is called adjacent side for angle C. Angle C साठी ही adjacent झाली. पण जर समजा आता लक्षात घ्या, आपल्या लक्षात आलं की फॉर अँगल C, फॉर C, ओके, अपोजिट कोण आहे पहा, अँगल C साठी अपोजिट कोण आहे, AB. ओके, त्याच्यानंतर हायपो कोण आहे अँगल C साठी. आता अँगल C म्हणण्यापेक्षा हा ट्रायंगल साठीच हायपो, कारण जरी तुम्ही अँगल C घेतला, ए घेतला, कुठला जरी घेतला तरी हायपो जागेवर आहे आपला. हायपो म्हणजे सूर्य, तो हलणारच नाही, तो तिथंच असणार आहे. सो इट इज हायपो. सॉरी, हायपो कोण आहे मग, AC. त्याच्यानंतर आपल्याला बघा, आपण C साठी विचार करतोय, C साठी अपोजिट AB झाली आणि C साठीच म्हणू हायपो कोण झाला, AC झाला. हा C साठी पण असणार आहे, B साठी पण आणि A साठी पण, कारण हायपो कॉन्स्टंट आहे. पण राहिली गोष्ट कुठली पहा, BC. आता BC ला आपण काय म्हटलंय बघा, तर त्याला म्हटलंय आपण ऍडजसेंट साइड अँड दॅट इज BC. लक्षात घ्या, जर आपण अँगल C चा विचार केला तर ह्या गोष्टी घडतात. पण जर आपण फॉर अँगल A घेतला, म्हणजे काय बघा, आता
म्हणजे मी आता थिटा काय घेतला होता, म्हणजे मी कन्सिडर केलेला अँगल होता सी. आता मी कन्सिडर करतोय अँगल ए. तर मला सांगा अँगल ए साठी अपोजिट कोणती साइड आहे? अँगल ए साठी अपोजिट कोण आहे बघा, बीसी. कोणती आहे? बीसी. हायपो तोच राहणार आहे, हायपो बदलणार आहे का? नाही. आणि राहिला प्रश्न ऍडजस्टंटचा. ऍडजस्टंट मध्ये त्याला चिटकोन असणार आहे. ऍक्च्युली एला दोन ऍडजस्टंट साइड्स आहेत, एक म्हणजे एसी आणि दुसरी म्हणजे एबी. पण एसी ला आपण ऑलरेडी त्याचं नामकरण केलंय हायपोटेनियस म्हणून, मग त्याला कशाला ऍडजस्टंट म्हणायचं? मग जे राहिलं ते राहिलं, म्हणजे कोण राहिलं? एबी राहिला, बी ए राहिला. ओके, आता लक्षात घ्या, ए साठी सी साठी अपोजिट एबी आहे, पण ए साठी ऍडजस्टंट एबी आहे. ठीक आहे. तसंच सी साठी ऍडजस्टंट बीसी आहे, तर अपोजिट बीसी फॉर ए. ठीक आहे. म्हणजे लक्षात घ्यायचंय काय फक्त आपल्याला की ऍडजस्टंट शब्द कशासाठी आहे आणि अपोजिट कशासाठी. कारण ऍडजस्टंट, अपोजिट, हायपो. हायपो तर कळतोय आपल्याला, हायपो आपण 7th क्लास पासून बघत आलेलो आहे. ठीक आहे. ऍडजस्टंट साइड सुद्धा पाहिलेले आपण त्याच वर्गात 7वीलाच पाहिलेलं आहे. ठीक आहे. तर ऍडजस्टंट साइड, अपोजिट साइड आणि हायपोटेनियस ह्या 3 गोष्टीला आधी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल, कारण ह्या 3 गोष्टीवर पुढच्या रेशिओज काय आहे? डिपेंड आहे. ठीक आहे. सो ऍट फर्स्ट वी हॅव टू अंडरस्टँड व्हॉट इज ऍडजस्टंट साइड, व्हॉट इज अपोजिट साइड अँड व्हॉट इज हायपोटेनियस. लक्षात घ्या, ऍडजस्टंट सांगायची म्हटलं, ऍडजस्टंट साइड सांगायची म्हटलं की जो अँगल आहे ना त्याचं नाव त्याच्यामध्ये 100% येणार आहे. बघा, आता अँगल सी सांगायचा आहे तर सी बी म्हणजे सी कॉमन आला. पण जर अपोजिट सांगायचं म्हटलं तर ह्या सीचा कुठंच त्याच्यात काय येणार नाही, संबंध येणार नाही, कारण अपोजिट येतो ए बी, याच्यात सी येणार नाही. हे सुद्धा काढणं खूप सोपं आहे. म्हणजे तुम्हाला मी म्हटलं ट्रायंगल पी क्यू आर आहे, ट्रायंगल पी क्यू आर आहे, क्यू चे अपोजिट सांगा. क्यू सोडून जे दोन राहिले पी आर, तो 100% काय झाला? अपोजिट झाला. ठीक आहे. म्हणजे लक्षात घ्यायचं काय आहे की ऍडजस्टंट साइड्स म्हणजे काय आणि अपोजिट साइड्स म्हणजे काय. कारण हे जर कळलं तरच तुम्हाला पुढचे रेशिओज मांडता येणार आहेत. आपण एक मांडून देऊयात म्हणजे लक्षात येईल तुमच्या. ओके. तर पहिल्यांदा आपण पहिलेच 3 आपण 9th मध्ये जे बघितले ते पाहूयात. ए बी सी. ओके, हा ट्रायंगल आहे. सपोज दिस इज 90 डिग्री. ओके, आता आपण याला हायपो वगैरे कोणाला काही म्हणणार नाही. ठीक आहे. याला आपण एबी म्हणतो, याला बीसी म्हणतो, याला एसी म्हणतो. आता आपल्या दृष्टीनं हा हायपो एवढंच माहिती आपल्याला. तुम्ही म्हणाल सर अपोजिट आणि ऍडजस्टंट पण माहिती ना, पण मी विचारलं नाही ना कुणाला ए साठी का सी साठी. हा, तुम्हाला जर म्हटलं की हा व्हॉट इज द अपोजिट साइड फॉर सी, तर तुम्ही म्हणाल हा ए बी इज द अपोजिट, ऍडजस्टंट बीसी. ओके, तसाच विचार केला मी ए चा, तर ए साठी अपोजिट बीसी आणि ऍडजस्टंट ए बी. ओके, सो इट इज व्हेरी इझी. याच्यात अवघड असं काही नाही, फक्त आपल्याला काय करायचं, माइंड कॉन्स्टंट ठेवायचं, समजून घ्यायच्यात कन्सेप्ट. खूप सोपा चॅप्टर आहे. ओके, सो आता पहा मी जे रेशिओ मांडतोय ते लक्षात घ्यायचं आपल्याला. साइन, आता पहा मी साइन या ठिकाणी थिटा मांडलं समजा. ओके, पण अँगलचं नाव आहे सी, मग मी ते साइन सी पण मांडू शकतो. ठीक आहे. मी थिटा घेतला म्हणल्यावर मी साइन थिटा मांडले. ठीक आहे, हे पहिलं झालं. त्याच्यानंतर येतो दुसरं कॉस थिटा अँड द लास्ट वन इज टॅन थिटा. कुठला येतोय बघा, शेवटचा जो येतो तो कुठला येतोय? टॅन थिटा. ओके, हे 3 रेशिओ जे आपण लास्ट इयर पाहिलेले आहेत. ओके, आठवत असेल तुम्हाला साइन थिटा म्हणजे काय असतं, कॉस थिटा म्हणजे काय असतं आणि टॅन थिटा म्हणजे काय असतं. आता लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला मांडायचे असतात रेशिओ. मग कोणाचा कोणाशी, जर साइन थिटा असेल तर आपल्याला तो वापरावं लागते अपोजिट साइड अपॉन हायपो. हा लक्षात घ्या, अपोजिट साइड अपॉन हायपो. कधी? वेन यू हॅव गिवन साइन थिटा. आता बघा, साइन थिटा म्हणजे आपल्यासाठी साइन सी आहे. ओके, म्हणजे यालाच मी कसं लिहिन पहा, साइन सी इज इक्वल्स टू काय लिहायला पाहिजे? अपोजिट कोणाची? साइन सी ची. सी चे अपोजिट, सी चे अपोजिट कोण आहे? हा ए बी. आणि त्याच्यासाठीच हायपो कोण आहे? ए सी. हे फक्त मांडायचं, तुम्हाला काहीही करायचं नाही, एवढंच रेशिओ मांडायचा. मग ह्याच्या काहीतरी किमती तुम्हाला दिलेल्या असतील, हा काय दिलेला असेल, हा काय दिलेला असेल, मांडायचे, व्हॅल्यू काढायचे. खूप सोपा चॅप्टर आहे. कॉस थिटा. आता कॉस थिटा म्हणजे काय असतं? साइन झाला आपला अपोजिट अपॉन हायपो, अपोजिट अपॉन हायपो. आता आपण कॉस कडे जर गेलो तर कॉस काय सांगतो माहितीये का? तो अपोजिट अपॉन हायपो कसं सांगतो? तो अपोजिट कडे जाणार आहे, तो ऍडजस्टंट कडे जाईल. ऍडजस्टंट अपॉन हायपो म्हणजे या ठिकाणी फॉर्म्युला केला तुमचा ऍडजस्टंट अपॉन हायपो, ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनियस. ओके, पहा पहिल्यात काय घेतलं आपण? साइन थिटा साठी अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. इथं घेतो आपण कॉस. कॉस म्हणजे काय घेतो? ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनियस. म्हणजे मला सांगा या ठिकाणी साइन सी म्हणजे काय असेल? व्हॉट विल बी साइन सी? साइन सी काय असेल?
आता आपल्याला ऍडजस्टंट साइड बघायची, कोणाची? सी ची. मग सी ला ऍडजस्टंट कोण आहे? बीसी. ओके, सो वी हॅव टू राइट हियर बीसी. अँड व्हॉट इज हायपो? हायपो इज सेम अगेन, सो दॅट मस्ट बी एसी. तो काय असला पाहिजे? एसी असला पाहिजे. हा झाला सेकंड रेशिओ. ओके, फॉर दिस ट्रायंगल. कोणता? सॉरी, इथं आपल्याला साइन नाही, तर काय लिहावं लागेल? कॉस सी. ओके, कॉस. आता जर मी कॉस ए म्हटलं असतं तर त्याची अपोजिट कोण झाली असती? सॉरी, साइन ए जर काढायचं असतं समजा साइन ए, तर अपोजिट बी सी, हायपो ए सी. बघा ह्याच्याच अपोजिट झालं असतं बा. ठीक आहे. जर समजा मला कॉस ए काढायचा असता, कॉस ए. कॉस ए म्हणजे काय? कॉस म्हणजे ऍडजस्टंट हायपो. सो ऍडजस्टंट बी ए बी आणि हायपो ए सी, म्हणजे ए बी अपॉन काय झालं असतं? ए सी. ए बी अपॉन ए सी. म्हणजे याच्यात काहीतरी रिलेशन येतंय, आपण लावूया डोकं त्याला नंतर. ओके, आता टॅन थिटा. आता टॅन थिटा म्हणजे काय येणार आहे पहा, लक्षात घ्या. हा रेशो लक्षात ठेवायचा तुम्हाला. तर याच्यामध्ये येते अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. ह्याच्यात काय येत आहे? अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. म्हणजे मला सांगा, या ठिकाणी जर मी काय म्हणूया, तर टॅन सी जर घेतला तर काय यायला पाहिजे? टॅन सी म्हणजे अपोजिट अपॉन हायपो, नाही आता ऍडजस्टंट येणार आहे. म्हणजे मी असं म्हणू का? ए बी अपॉन बी सी, ए बी अपॉन बी सी. आता बघा इथं ए बी, ए सी, बी सी, ए सी. हा ए सी दोन्हीकडचा कटला, म्हणजे ए बी अपॉन बी सी आलाय. ठीक आहे. आता याच्यात आपल्याला डोकं लावायचं, ही कसं तयार झालेत फॉर्म्युला, याच्यात शंका नाही. ओके, सुरुवातीला आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की साइन, कॉस आणि टॅन याचा यूज कसा घेणार आहेत? अपोजिट साइड अपॉन हायपो, ऍडजस्टंट साइड अपॉन हायपो आणि अपोजिट अपॉन ऍडजस्टंट. ह्या तीन गोष्टी आपल्या लक्षात ठेवायच्या आहेत. मग तुम्हाला जशा लक्षात ठेवायच्या तसं लक्षात ठेवा. ओके, म्हणजे कसं? साइन थिटा अपोजिट अपॉन हायपो, ऍडजस्टंट अपॉन हायपो, अपोजिट अपॉन ऍडजस्टंट. ह्या तीन जर पाठ असतील, अवघड असं काहीच नाही याच्यामध्ये, सहज लक्षात राहण्यासारख्या गोष्टी आहेत. ठीक आहे. अपोजिट, हायपो, ओ एच, ए एच, ओ ए, अशा पद्धतीने लक्षात ठेवलं तरी चालेल. किंवा जर याला काही शॉर्ट बसत असेल तर मला जसं की ओ हिरो, ए हिरो, ओ आ गई. ओ मीन्स एग्जाम. ठीक है, ओ आ गई मतलब क्या? ओ एग्जाम आ गई असं म्हणूया. तुम्हाला जसं लक्षात राहता ठेवता येईल तसं ठेवा. ते तुमच्या टेक्निकनं लक्षात ठेवावं. ठीक आहे. तर ह्या तीन गोष्टी तुमच्या लक्षात असल्या पाहिजेत. काय? साइन म्हणजे काय असतो, कॉस म्हणजे काय असतो आणि टॅन म्हणजे काय असतो. साइन, कॉस, टॅन. साइन म्हटलं का अपोजिट अपॉन हायपो, कॉस म्हटलं का ऍडजस्टंट अपॉन हायपो, आणि टॅन म्हटलं की अपोजिट अपॉन ऍडजस्टंट. हे लक्षात, हे जे तीन रेशिओ झाले. आता असेच आणखीन तीन रेशिओज आहेत जे आपल्याला 9th मध्ये नव्हते, ते आपल्याला विचारात घ्यायचे. ठीक आहे. तर ते तीन रेशिओज म्हणजे पुढचे कोणते पहा. आता हे तीन रेशिओज ना याचे थोडेसे वेगळे आहेत. थोडेसे म्हणजे म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणूयात त्यांना, की त्याच्या अपोजिट आहेत. आपण इनवर्स पाहिला होता, मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स, तर तसे आहेत. ठीक आहे. ओके, तर या ठिकाणी नाव देतोय मी तेच, ए बी सी. ओके, अजून एकदा आपण सी याचा अँगलच्या रिलेटेड जाऊयात. ठीक आहे. ओके, आता पहा, आता इथं मी लिहितोय पहिला जो आहे तो आहे कोसेक, कोसेक थिटा. दुसरा जो आहे तो आहे सेक थिटा आणि तिसरा जो आहे तो आहे कॉट थिटा. ठीक आहे. हे आपल्याला नवीन आहेत, हे आपल्याला लास्ट इयर नव्हते. ओके, आता पहा, आपण साइन मध्ये काय घेतलं होतं? अपोजिट अपॉन हायपो. तर हा म्हणतो मला ते नको, मला उलट पाहिजे. म्हणजे काय होईल? हायपो अपॉन अपोजिट. ओके, मग हा पण म्हणतो चला हा उलटा असेल तर म्हणलं आपण तरी कशाला, कारण हे एका याच्यातलेच शेवटी. हे तिघ एक आहेत आणि ते तिघ एक आहेत. हे तिघ वेगळे, ते तिघ वेगळे. ठीक आहे. सो हायपो अपॉन अपोजिट. मग इथं काय व्हायला पाहिजे? हायपो अपॉन काय व्हायला पाहिजे? ऍडजस्टंट. ओके, ऍडजस्टंट साइड. तसंच आता थर्ड जो आहे कॉट थिटा. कॉट म्हणतो हे दोघं जसे राहिले तसेच मला पण राहायचं, याच्या अपोजिट राहायचं. याच्या अपोजिट म्हणजे काय? यांचा टॅन अपोजिट झाला. ओके, मग टॅन म्हणतो मी काय घेतोय? अपोजिट अपॉन ऍडजस्टंट घेतोय. हा म्हणतो मला ते नको, मला ऍडजस्टंट अपॉन अपोजिट दे. म्हणजे इथं फॉर्म्युला तयार काय होतो तुमचा? तर ऍडजस्टंट अपॉन ऍडजस्टंट साइड अपॉन अपोजिट साइड. ओके, पहा कसं आहे, लक्षात घेण्यासारखं आहे. अवघड असं काहीही नाही. फक्त तुम्हाला काय करायचं, थोडंसं डोकं लावायचं. त्याचं रिलेशन पण मी तुम्हाला सांगणार आहे, त्याच्याबद्दल पण काळजी करायची तुम्हाला गरज नाही.
आता बघा कोसेक मध्ये काय होतो, हायपो अपॉन अपोजिट येतं. तिथं OH होता आता HO होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं सेक मध्ये AH होतं, याच्यात HA होणार आहे. आणि इकडं कॉट मध्ये AO होतं, इथं OA होणार आहे. OA होतं, इथं AO होणार आहे. म्हणजे फक्त काय झालं, याची जागा चेंज झाली. पहिले 3 पार्ट झाले की दुसरे 3 पार्ट व्हायला काही हरकत नाही. ओके, लक्षातच ठेवायचं आपल्याला. O हिरो, A हिरो, O आ गई. ठीक आहे. हे कशासाठी झालं लक्षात येत आहे का बघा, हे अशा पद्धतीनं O अपॉन H साइन साठी, A अपॉन H आणि O अपॉन A. हे कशासाठी झालं, साइन, कॉस आणि टॅन साठी. आपण इथं घेतोय आपण कोसेक, सेक आणि कॉट. ओके, याच्यासाठी फक्त याचे इन्व्हर्स घ्यायचं, म्हणजे HO HA AO. क्लिअर. अशा पद्धतीने हे घ्यायचे. आता एक लक्षात घेऊयात, आपण इथंच लगेच दुसरं पण मांडून घेऊयात. म्हणजे कसं, इथंच आपण काय करूयात, साइन थिटा आपण मांडूयात. साइन थिटा इज इक्वल्स टू, चला साइन म्हणजे काय असतंय, अपोजिट अपॉन हायपो. ओके, त्याच्यानंतर येतो पुढचा कॉस थिटा. कॉस थिटा म्हणजे काय असतो, ऍडजेसेंट अपॉन हायपो. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर येतो शेवटचा जो येतो टॅन थिटा. टॅन थिटा म्हणजे काय येणार आहे, अपोजिट अपॉन ऍडजेसेंट. राईट. ओके, आता पहा, थोडासा विचार करा. अपोजिट हायपो, हायपो अपोजिट, ऍडजेसेंट हायपो, हायपो ऍडजेसेंट. ओके, अपोजिट ऍडजेसेंट, ऍडजेसेंट अपोजिट सेम आहे, फक्त इन्व्हर्स घेतलाय. ज्याला आपण ऍडिटिव्ह इन्व्हर्स आणि मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स कन्सेप्ट शिकलो होतो. मला वाटतं 7 किंवा 8 मध्ये शिकलो होतो. ठीक आहे. तर मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स काय असतो, A अपॉन B चा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स जर काढला तर तो असतो B अपॉन A. आणि हेच झालंय, फक्त काय केलं आपण, त्याची जागा चेंज केली. ठीक आहे. व्यस्त, गुणाकार व्यस्त असं मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. तर इथं आता इथं लक्षात पण येईल पहा. आता जर समजा आपण याच्या किमती टाकायच्या ठरवलं किंवा जे काही रेशिओज आहेत ते जर मांडायचे ठरवलं तर ते कसे येतील पहा बरं. म्हणजे कसं, साइन थिटा साठी अपोजिट अपॉन हायपो कसं येईल बघा. साइन सी घेतोय ना आपण, अपोजिट अपॉन हायपो म्हणजे मी असं म्हणू का, AB अपॉन AC, AB अपॉन AC. राईट. तसंच आता इथं लगेच पुढे कंटिन्यू करूयात. सांगायचं काही, ऍडजस्टंट अपॉन हायपो. ऍडजस्टंट म्हणजे कोण, BC. BC अपॉन कोण येणार, हायपो म्हणजेच कोण, AC चा घेऊन. आणि इकडे तिसरा काढायला कोणा इकडे बघायचंच नाही, AB अपॉन BC बिंदास घेऊन टाकायचा, AB अपॉन BC. तसंच आता इकडे जाऊयात आपण. इकडे काय चेंजेस होतील बघा. आता इकडे चेंज काय होणार, फक्त हेच वरती जाणार, हे खाली येणार. म्हणजे काय होईल, AC अपॉन AB. तसंच पुढचा काय होणार आहे, AC अपॉन BC. आणि जो तिसरा आहे तो काय होणार आहे पहा, तिसरा थोडासा चेंज होणार आहे, लक्षात ठेवा. आणि तुम्ही असं म्हणणार सर हे आपण हेच घ्यायचं का, नाही. कारण हे इन्व्हर्स होताना काय होणार आहे माहिती का, BC अपॉन AB असं होणार आहे. ठीक आहे. तर हे जे 6 रेशिओज आहेत, हे 6 रेशिओ तुमचे पाठ असलेच पाहिजे. तुम्हाला कुठली जरी फिगर दिली तरी ते तुम्हाला चेक करून मांडता आले पाहिजेत. ठीक आहे. तर लक्षात घ्यायचंय की आपल्याला हे जे 6 रेशिओज आहेत ते आपले पाठ असले पाहिजेत. क्लिअर. ओके. तर म्हणजे आज आपण काय पाहिलं, तर ट्रायंगल जो आहे तो ट्रायंगल वेगवेगळ्या रेशिओ मध्ये कशा पद्धतीने त्याला काय करायचं, मांडायचं. ओके. आता जर समजा आपण या ठिकाणी घेतला, ओके, याला अँगल A म्हणूया, त्याला B म्हणूया, त्याला C म्हणूया. तर आता आपल्याला डायरेक्ट जर सांगितलं, चला व्हॉट इज टॅन A. टॅन A म्हटलं की आपल्या डोक्यात काय आलं, टॅन म्हणजे काय असतं, तिसरं आलं. तिसरं म्हणजे काय, अपोजिट अपॉन ऍडजेसेंट. ओके, मग इथं आपण मांडून घेणार आहे अपोजिट अपॉन ऍडजेसेंट. मग आता याच्यासाठी अपोजिट कोण आहे बघा, A साठी अपोजिट आली BC. ओके. आणि ऍडजस्टंट कोण आहे, AB. ठीक आहे. अशा पद्धतीने मांडायचं तुम्हाला. मग मी म्हटलं समजा काय, कोसेक C. तर कोसेक C कसा मांडणार तुम्ही, कोसेक म्हणजे आधी डोक्यात घ्या, कोसेक म्हणजे दुसऱ्या याच्यातला तिसरा म्हणजे ऍडजस्टंट अपॉन अपोजिट. हा, हे डोक्यात आलं पाहिजे. मग ऍडजस्टंट अपॉन अपोजिट. मग ऍडजस्टंट कोण आहे पहा, C साठी ऍडजस्टंट कोण आहे, AC तर असू शकत नाही कारण तो हायपो आहे. मग हा झाला BC. सो BC अपॉन काय यायला पाहिजे सांगा, AB यायला पाहिजे. BC अपॉन काय झाला, AB. ठीक आहे. म्हणजे आपल्या लक्षात काय आलं पाहिजे, ओके सॉरी, आपण कोसेक घेतोय. ठीक आहे. कोसेक साठी काय असतं, कोसेक, सॉरी मी कॉट समजलो त्याला. तो कोसेक साठी काय येणार आहे पहा, जस्ट अ मिनिट. ओके. कोसेक म्हणजे काय पहा, दुसऱ्या ब्लॉक मधलं पहिलं फॉर्म्युला. म्हणजे काय येणार तिथं, अपोजिट अपॉन हायपो इकडे येतो म्हणजे हायपो अपॉन अपोजिट. मग हायपो कोण आहे पहा बरं, हायपो अपॉन अपोजिट.
आता हायपो अपॉन अपोजिट म्हटलं की आपल्याला अँगल सी चा विचार करा, सी इथं आहे, हायपो तर फिक्स आहे एसी, मग आपल्याला पाहिजे अपोजिट, अपोजिट कोण आहे ए बी, ठीक आहे. असं कुठला जरी समजा तुम्हाला विचारलं काय सेक ए विचारला तर सेक ए म्हटलं की तुमच्या डोक्यात आला चला दुसऱ्या ब्लॉक मधला सेकंड, ओके 2.2 म्हणूया थोड्या वेळाला, ठीक आहे. सो सेक ए, सेक म्हटले काय असतं तर याच्यात हायपो वरती यायलाच पाहिजे, हायपो खाली कोण येतो ऍडजसेंट साइड येते, ठीक आहे. मग हायपो म्हणजेच काय आपल्याला एसी फिक्स माहिती आहे, मग ए साठी ऍडजसेंट कोण आहे ए बी आहे, ओके. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला समजून घ्यायच्या की नेमकं कशा पद्धतीनं काय कसं मांडायचं आहे, ठीक आहे. कारण काय हे रेशिओ 6च आहेत आणि या 6 रेशिओ वरतीच आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर हे 6चे 6 रेशिओ तुम्ही पाठ कराल अशी आशा करतोय, ठीक आहे. सगळ्यांनी हे पाठ असल्याशिवाय तुम्हाला ट्रिग्नोमेट्री, इट इज एबीसीडी ऑफ ट्रिग्नोमेट्री, अगदी बेस आहे हा जर पाठ असेल तर तुम्ही रेशिओ मांडू शकताय. रेशिओ मांडण्यात अवघड असं काही नाही आणि डोक्यातून काढून टाका की हा चॅप्टर अवघड आहे. सगळ्यात सोपा चॅप्टर जर तुमचे हे 20 फॉर्म्युले 20-22 काय जे असतील 19च होते तर हे जर पाठ असतील ना तर तुम्हाला सगळ्यात सोपा चॅप्टर विचारला तर तुम्ही सांगाल की ट्रिग्नोमेट्री, ओके. मी शुअर आहे याच्याबद्दल, ओके. मला खात्री आहे तुमच्यावर, ओके. सो अशा पद्धतीने हे तुमचे 6चे 6 फॉर्म्युले तुम्ही लर्न करा, वेगवेगळे ट्रायंगल्स ड्रॉ करा, ओके. त्याच्यात अँगल्स घ्या. तुम्ही असंही म्हणाल कदाचित की सर साइन बी मांडलं तर काय, आपण याला 90 डिग्री कन्सिडर करतोय त्याच्यामुळे ह्या दोघांचाच विचार करणार आहेत आपल्याला, तिसऱ्याचा विचार करायचा नाहीये, याचा विचारच करणार नाहीत आपण, ठीक आहे. तर फक्त ए आणि सी, मग ते किती डिग्रीचे असल्यावर काय मेजरमेंट घ्यायचं ह्याच्यावरती एक बॉक्स आहे, तो एक तुमचा पाठ असणं गरजेचं आहे, तो पुढं आहे, ठीक आहे. आपण हे चॅप्टर म्हणजे पॉइंट एक्सरसाइज सुरू होण्याच्या आधी फक्त हे फॉर्म्युले आपण लर्न करून घेणार आहोत आणि हे फॉर्म्युले तुमच्या हातात एकदा आले की हा चॅप्टर पुन्हा मी रिपीट करतोय की याच्यासारखं सोपा चॅप्टर कोणताच असणार नाही, ओके. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांबरोबर आणि चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, ओके. थँक्यू.